तसं नाही र डिजा. कसं आहे बघ की, आता मंजीचं बी लगीन झालं, कसं असं सुखासुखी झालं ना. आणि मग आता आमरीचं बी, अरे आमरीचं बी आता नोकरी शोधायचं चाललंय ना का. म्हणताना म्हणलं लई दिस झालं घरात काय गोड धोड आणलं नाही, चला घेऊन जाऊ म्हणून घेऊन आले. अजून एक गोष्ट तुला सांगायची होती. आता ते निवडणुकींचा वेळ लई धोडगोस चालू आहे बघ. म्हणताना म्हणलं वाईट जरा जिलबी घेऊन जावं. वय 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 मम्मी, मी सांगतो ना, सत्यादादालाच तिकीट देणार बघ तात्या साहेब. अरे आजच कळेल की ते. अरे देणार म्हणजे दिलंच पाहिजे त्यांना तिकीट. सगळ्यांसाठी किती करतात ते, सगळ्यांची कामं करून देतात. आणि आई, असं आपलं काम करून देणाऱ्या माणसाला जर तिकीट मिळालं आणि तोच निवडून आला तर कसलं भारी होईल ना ग. वय खरंच बरं का. नाही म्हणजे सत्यासारखा माणूस खरंच निवडून आला पाहिजे. मी काय म्हणते, नाही म्हणजे सत्यासारखं मी बी निवडणुकीला उभी राहिली तर. आत्ते, उभी राहिली तर काय म्हणतेस? उभी राहिलीच पाहिजे. तिच्यासारखी राजकारणी बाई हायवे कुठं नाही. तुझ्यात ते नेतृत्वाचे गुण आहेत. वय मम्मी. आणि हे बघ, हे काही मी नाही बर का, वस्तीतल्या बायका म्हणतात. वय मी ऐकूया की. काय सांगतेस? आणि शेवटी तू कोण आहेस? रत्ना काटे, काटे न काटा काढणारी बाई. हिच्यासारखं राजकारण कोणाला जमतंय वय? अगं म्हणजे तुझ्याकडे गुण आहेत ते सगळे. मला वाटते तू तर उभं राहिलंच पाहिजे बघ. काय आमरे बरोबर बोललेस तू. तिच्या तुला माहिती का रे अशी कुठली महिला जिच्याकडे हे नेतृत्वाचे सगळे गुण असतील, राजकारणात अशी परफेक्ट बसेल, अशी माहिती का रे कुठली? नाही बाबा, नाही. डीजा, अरे नाही काय म्हणतोयस रे? माझी आत्ती आहे की. मम्मी आहे, मम्मी आहे. हमरे थँक्यू बर का, थँक्यू. नाही म्हणजे अगं मला वाटलंच नव्हतं तू माझ्याबद्दल असा बी विचार करत असशील म्हणून. आत्ते, तू करे बिंदास उभी राहा बघ निवडणुकीत. काय आत तू बा, आम्ही आहेच की प्रचार करायला. एक मिनिट आत्ते, तुला तिकीट कोण देणार ग? सत्य, तू लोडच घेऊ नकोस. तात्यासाहेब तुलाच तिकीट देणार, त्यांच्या नजरेत दुसरा कोणी असूच शकत नाही. तर वय, आणि तू पक्षासाठी किती मेहनत घेतेस ते माहितीये त्यांना. दादाला जर तिकीट मिळाले का नाही तर एकच नंबर काम होईल बघा. सगळीकडे नुसती आपलीच हवा. कवे, हवा करायला नाही, लोकांची सेवा करायला राजकारणात आलोय मी. अगदी बरोबर बोलतोय सत्य. अरे राजकारणाचा वापर हा समाजकारणासाठीच व्हायला पाहिजे. कवे, मला जरा चहा दे. येऊ का सुरेश? चप्पल काढतो. अरे असू द्या, असू द्या, असू द्या, असू द्या. हो बलमा, काय आहे? अरे केवढी मोठी आरास आहे हे, कशाला गेलं हे सगळं? अरे नको नको, तुम्ही सगळे असे नमस्कार करताय, मला एखाद्या मठाचा महंत झाल्यासारखं वाटतंय. आणखीन दोघा ठिकाणी पाया पडल्या मला प्रवचन द्यावं लागेल. बसा 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 बसा. तात्यासाहेब आजचा दिवस खरंच खास आहे. म्हणजे तुम्ही तिकीट कुणाला देणार आहे हे सांगणार आहे ना आज. म्हणजे थोडक्यात आमचं भविष्य सांगितल्यासारखंच आहे नाही का? ओ बलमा, सांगणार तिकीट कुणाला मिळणार, उमेदवारी कुणाला मिळणार.
आजच सांगणार इथेच. म्हणजे मी जेवढ्या लवकर सांगेन नाव त्याचं, त्याला प्रचार करायला वेळ मिळेल त्या उमेदवाराला. सुर्वे परिवार या मी जो काही आहे, जो काही पक्ष या भागामध्ये आहे, केवळ या सुर्वे परिवारामुळे. प्रभाकर सुर्वे उर्फ पप्पा, अतिशय निष्णात चित्रकार, प्रतिभावान माणूस. माया प्रभाकर सुर्वे उर्फ मम्मीबाई, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या. पक्षाला यांच्यामुळे किती बळ मिळालंय तुम्ही त्याग बघा. स्वतःला 2 अपत्य असून सुद्धा या 2 मुली त्यांनी दत्तक घेतल्यात. किती मोठं काळीस, किती मोठं औदार्य आहे त्यांच्याकडे. सपना, किती मनोभावे सहकार्य करता तुम्ही नवऱ्याला. जयदीप का मोठा उद्योजक होऊ शकतो. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून या माणसाचं नाव आहे. आणि आणि सत्यजित प्रभाकर माया सुर्वे. अतिशय धडाडीचा कार्यकर्ता. आज पक्षाला घराघरात कोणी पोहोचवलं असेल तर या युवकांना. पक्षासाठी फार मोठं काम केलं या माणसानं. आमची लाडकी लेक, आमची मुलगी मंजू, नवे नवे कॉन्स्टेबल मंजू. पूर्वी पक्षाचं याच्याशिवाय पान हलत नव्हतं मंडळी. आज या आमच्या मुलीशिवाय याचं पान हलत नाही. या सुर्वे परिवाराचे अनंत उपकार आहेत पक्षावर, आमच्यावर, या गावावर. त्यामुळे त्याच परिवारातील एका व्यक्तीला उमेदवारी द्यावी असा आमचा मानस आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे